नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की पी.एम. किसान अर्थात म्हणजेच की प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता 20व्या हप्त्याची वाट पाहत आहात. बऱ्याच साऱ्या महत्त्वाकांक्षा अशा न्यूज चॅनलच्या माध्यमातून, पोर्टलच्या माध्यमातून हा पी.एम. किसानचा 20वा हप्ता 18 जुलैला वितरित केला जाईल अशा प्रकारच्या शक्यता वर्तवण्यात आलेल्या आहे. म्हणजेच की 18 जुलै वितरित होऊ शकतो. या संदर्भातील महत्त्वाची अशी माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. चला आता तुमचा जास्त वेळ न घेता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. 18 जुलै 2025 रोजी पी.एम. किसान सन्मान निधी योजनेचा पुढील अर्थात म्हणजेच की 20वा हप्ता वितरित होण्याची कुठलीही शक्यता दिसून येत नाहीये. याच्या संदर्भातील कुठलीही अधिकृत घोषणा शासनाच्या माध्यमातून करण्यात आलेली नाही. 18 जुलै 2025 रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बिहार आणि पश्चिम बंगालच्या दौऱ्यावरती आहे. बिहारमधील मोतीहारी म्हणजेच की जे काही रोडच्या कनेक्टिव्हिटीचं काम आहे, ज्यांच्यासाठी ग्रामीण सडक योजना किंवा जे काही हायवेचे काम चालू आहे त्यांची मजुरी असतील, रेल्वेचे प्रोजेक्ट असतील, त्यांना मजुरी दिली जाणार आहे. म्हणजेच की प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना अंतर्गत नवीन प्रकल्पाला मंजुरी दिलेली आहे. जी काही घरकुलची योजना आहेत यांच्या संदर्भातील घरकुललाच वाटप असेल किंवा घरकुलच्या मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना हप्त्याचं वितरण केलं जाणार, अशा प्रकारचे काही महत्त्वाचे या दौऱ्याच्या दरम्यान पार पडणार आहेत. म्हणजेच की आता याचबरोबर ऑइल किंवा जे काही गॅसचे रिलेक्ट असतील व पॉवरच्या रिलेक्ट असतील, नवीन योजनांच्या मंजुऱ्या संदर्भातील कार्यक्रमाच्या असतील पश्चिम बंगालमधून पार पाडले जाणार आहे. व कुठल्याही प्रकारचे पी.एम. किसानच्या संदर्भातील घोषणा उल्लेख करण्यात आलेला नाही आहे किंवा हा हप्ता वितरित करण्याच्या संदर्भातील नवीन योजना संदर्भातील कुठलीही अपडेट पी.एम. किसान आणि कृषी विभागाच्या किंवा पी.एम.ओच्या माध्यमातून अद्यापही देण्यात आलेली नाही आहे. 18 तारखेला हा हप्ता वितरित केला जाईल या निवळ फक्त संदर्भातील कुठलीही अशी अपडेट आलेली नाही आहे. शासनाच्या माध्यमातून जे काही नोटिफिकेशन यांच्या दरम्यान येणारच ते माझ्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला कळणारच आहे. धन्यवाद.